आजच्या लेक्चरमध्ये आपण बेसिसिटी ऑफ अरिल अमाइन, त्यानंतर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन, लॅबोरेटरी टेस्ट फॉर अमाइन्स, टेस्ट फॉर अमाइन्स ॲज द बेस, डायझोटायझेशन रिॲक्शन ऑरेंज डायटेस हे पॉईंट अभ्यासणार आहोत. तर यामध्ये 2020-21 हे जे काही अकॅडमिक वर्ष आहे, या वर्षामध्ये जो 25% डिलीटेड सिलेबस जो पॉईंट आहे त्यामध्ये लॅबोरेटरी टेस्ट फॉर अमाइन हा 20% डिलीटेड सिलेबसमधला पॉईंट आहे. आता पुढच्या वर्षी दरवर्षी वेगवेगळी ही परिस्थिती असणार आहे. यावर्षी विद्यार्थ्यांना फक्त माहिती असणं गरजेचं आहे अकॅडमिक इयर 2020 आणि 21 मध्ये. त्यानंतर आता आपण सर्व पॉईंट जे आहे ते सर्व सविस्तर बघणार आहोत. तर यामध्ये सुरुवातीचा जो पॉईंट आहे बेसिसिटी ऑफ अरिल अमाइन. अरिल अमाइन म्हणजे काय? अरिल ग्रुप याचा अर्थ बेन्झिन रिंग आणि अमाइन म्हणजे NH2. तर बेन्झिनला NH2 ग्रुप अटॅच असेल तर त्याला अरिल अमाइन असं म्हटलं जातं. यामधील फक्त महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी बघणार आहोत थेरॉटिकल पार्टमधील. सो फ्रॉम द पीकेबी व्हॅल्यू, जी काही पीकेबी व्हॅल्यू आहे त्यावरून समजते का जे अरिल अमाइन आहे, दी अरिल अमाइन इन जनरल आर वीकर बेस, ते वीकर बेस असतात. देन द कशापेक्षा ते वीकर बेस असणार आहे पीकेबी व्हॅल्यूवरून समजतं का जे अरिल अमाइन आहे ते वीकर बेस आहे. कशापेक्षा ते वीकर बेस आहे? तर मग अमोनिया असेल, ॲलिफॅटिक अमाइन असेल यांच्यापेक्षा अरिल अमाइन जे आहे ते वीकर बेस असतात. आणि हे ॲलिफॅटिक अमाइन, अमोनिया हे त्याच्यापेक्षा थोडेसे स्ट्रॉंगर बेस असतात. आणि हे कशावरून आपण म्हणतोय तर त्या ठिकाणी जी काही पीकेबी व्हॅल्यू दिलेली आहे त्या पीकेबी व्हॅल्यूवरून ही माहिती आपण या ठिकाणी बघतोय. So the strength of aryl amine is explained in the accordance with the Lorry-Bronsted theory by returning the following equilibrium for the aniline. आणि त्याकरिता आपण लॉरी ब्रॉन्स्टेड थेअरी हा जो 11वीला कन्सेप्ट तुम्ही सर्वांनी बघितलेला असेल, तर यामध्ये सेक्शन फर्स्टमध्ये हा पॉईंट झालेला आहे. तर लॉरी ब्रॉन्स्टेड थेअरीनुसार हा पॉईंट आपण या ठिकाणी बघतोय. तर आता अमाइन जे NH2 ग्रुप अटॅच आहे बेन्झिनला, त्याला आपण ॲनिलिन म्हणतो. त्याची रिॲक्शन जेव्हा H2O सोबत केली जाते तर H2Oचं आयोनायझेशन H+ आणि OH- असतं. आणि हा जो अमोनिया आहे याच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. तर हे जे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आणि H+ यांचं बॉन्डिंग होतं, म्हणजे एक हायड्रोजन जो आहे तो NH2 मध्ये ॲड होतो आणि एक हायड्रोजन ॲड झाल्यामुळं NH2चं रूपांतर NH3+ मध्ये होणार आहे. आणि H2O मधील H+ NH2 मध्ये ॲड झाल्यामुळं H2O मधील H+ गेल्यानंतर खाली शिल्लक राहिला OH-, हा OH- त्या ठिकाणी फॉर्म होणार आहे. म्हणजे ॲनिलिन हा जो बेस आहे त्यामध्ये H+ त्याने ॲब्स्ट्रॅक्ट केला, ॲक्सेप्ट केला आणि H+ ॲक्सेप्ट केल्यामुळं त्याचं रूपांतर कशामध्ये झालेलं? कॉन्जुगेट ॲसिडमध्ये झालेलं आहे. त्याने इलेक्ट्रॉन जे आहे या ॲनिलिनने इलेक्ट्रॉन डोनेट केले, H+ ॲक्सेप्ट केला, त्यामुळे तो झाला बेस. आता हा जो NH3+ आहे बेन्झिन रिंग आणि NH3+ हा कॉन्जुगेट ॲसिड असणार आहे. आता हा काय करतो तर हा H+ देतो. कुणाला H+ देणार आहे तर OH- ला H+ त्याने दिले तर तो ॲसिड म्हणून ॲक्ट होतो, त्याला म्हटलं जातं कॉन्जुगेट ॲसिड. आणि H+ दिल्यामुळं या NH3चं रूपांतर पुन्हा कशामध्ये होणार आहे? NH2 मध्ये होईल, बेन्झिन रिंग NH2. आणि OH ने H+ ॲक्सेप्ट केल्यामुळे त्याचं रूपांतर H2O मध्ये होईल. म्हणजे हा जो कॉन्जुगेट ॲसिड म्हणजे काय का तो प्रोटॉन डोनर असतो, प्रोटॉन देतो, तो H+ देतो. त्यामुळे याची जी टेंडन्सी, याचा जो स्वभाव असणार या स्ट्रक्चरचा तो ॲसिड सारखा असतो, त्याच्यामुळे त्याला कॉन्जुगेट ॲसिड म्हटलं जातं. तो प्रोटॉन H+ देण्याची त्याची वृत्ती असते. तो H+ देतो OH ला, OHचं रूपांतर H2O मध्ये करतो आणि NH3चं रूपांतर NH2 मध्ये करतो. आणि हा जो NH2 आणि बेन्झिन रिंग म्हणजे ॲनिलिन जे आहे त्याची टेंडन्सी, त्याचा स्वभाव बेस आहे. कारण बेस काय करतो तर त्याचे स्वतःचे जे इलेक्ट्रॉन आहे ते दुसऱ्या ॲटमला देण्याचं काम तो करत असतो. आणि त्याचसोबत H+ ला त्याच्यासोबत तो स्वतःकडे ॲक्सेप्ट करतो. H+ ॲक्सेप्ट केल्यामुळं आणि इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केल्यामुळं त्याची टेंडन्सी ही बेससारखी होती. तर हे बेस आणि कॉन्जुगेट ॲसिडचा कन्सेप्ट मी तुम्हाला या ठिकाणी फक्त समजून सांगत होतो. आता त्याचंच पुढे थोडंसं थेरॉटिकल एक्सप्लेनेशन आपल्याला पाहायचं आहे. तर यामध्ये बोथ द स्पेसिस बेस अँड कॉन्जुगेट ॲसिड आर रेझोनन्स स्टॅबिलाइज बट डिफरंट एक्सटेंट. यांचं रेझोनन्स स्टॅबिलायझेशन आहे परंतु ते डिफरंट एक्सटेंटमध्ये आहे. इन अरिल अमाइन, हे जे अरिल अमाइन आहे त्यामध्ये NH2 ग्रुप इज अटॅच टू डायरेक्टली ॲरोमॅटिक रिंग. हा जो NH2 ग्रुप आहे
हा NH2 ग्रुप डायरेक्टली बेन्झीन रिंगला अटॅच झालेला आपल्याला पाहायला भेटतो. द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऑन नायट्रोजन इज कॉन्जुगेटेड टू द ॲरोमॅटिक रिंग. आणि जो लोन पेअर इलेक्ट्रॉन असणार आहे नायट्रोजन वरती ते कॉन्जुगेट असणार आहे. द लोन पेअर ऑफ अ इलेक्ट्रॉन ऑन अ नायट्रोजन इज कॉन्जुगेटेड टू ॲरोमॅटिक रिंग. आणि त्याचं कॉन्जुगेशन होणार आहे. कॉन्जुगेशन म्हणजे काय? अल्टरनेट डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड. त्याच पद्धतीने इथं डबल बॉन्ड आलेला आहे, इथं सिंगल बॉन्ड आणि नायट्रोजन वरती परत लोन पेअर पाहायला भेटते, तर ते कॉन्जुगेशन मध्ये त्याला म्हटलं जातं. सो जी काही लोन पेअर इलेक्ट्रॉन आहे नायट्रोजन वरती तर ती कॉन्जुगेशन मध्ये येत असते ॲरोमॅटिक रिंगच्या. जसे इथं तुम्ही बघितलं का सिंगल बॉन्ड आहे, इथे डबल बॉन्ड आहे, इथे सिंगल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड, इथे सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड आणि नायट्रोजनची लोन पेअर आलेली आहे, त्याला कॉन्जुगेशन असं म्हटलं जातं नायट्रोजनवरच्या लोन पेअरला. सो the lone pair of electron on a nitrogen is conjugated to aromatic ring and is less available for protonation. आणि ते जे काही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे ते लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन नायट्रोजन वरती जे कॉन्जुगेशन मध्ये आहे तर त्यामुळे ते इझिली अवेलेबल होत नाही प्रोटोनेशन करिता. सो ॲनिलीन इज रेझोनन्स स्टॅबिलाइज बाय द फॉलोइंग 5 रेझोनन्स स्ट्रक्चर. आणि त्यामुळं ॲनिलीनचं जे स्ट्रक्चर आहे त्याचे रेझोनेटिंग 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर आता आपल्याला पुढे पाहायचे. ते 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर हा जो ॲनिलीन आहे ॲनिलीन मध्ये नायट्रोजन वरती हे एक लोन पेअर म्हणजे 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. हे दोन्ही इलेक्ट्रॉन नायट्रोजन आणि कार्बन मध्ये जेव्हा शेअर केले जातील तर त्या ठिकाणी सिंगल बॉन्ड, हा जो सिंगल बॉन्ड पाहायला भेटतो त्याचं रूपांतर पहिलं डबल बॉन्ड मध्ये होईल. हा डबल बॉन्ड या ठिकाणी फॉर्म झाला. नायट्रोजनने एक इलेक्ट्रॉन स्वतःकडे ठेवलेला आहे आणि एक इलेक्ट्रॉन या कार्बनला दिल्यामुळं नायट्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज आला. आता त्या ठिकाणी काय होणार आहे, जो डबल बॉन्ड फॉर्म झाल्यामुळं हा जो कार्बन ॲटम होता तर या कार्बन ॲटमकडं ऑलरेडी जो डबल बॉन्ड होता त्या सिंगल बॉन्डचं कार्बन नायट्रोजन सिंगल बॉन्डमुळे डबल बॉन्ड फॉर्म झाला. आणि जो आधीचा जो डबल बॉन्ड होता हा जो डबल बॉन्ड आपल्याला या पाहायला भेटतो त्या डबल बॉन्डचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, त्या डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्डमध्ये होणार आहे. आणि मग त्यातले जे 2 इलेक्ट्रॉन आहे त्यातला एक इलेक्ट्रॉन हा 2 नंबरच्या कार्बनवरती आपल्याला गेलेला पाहायला भेटतो. हा 2 नंबरचा इलेक्ट्रॉन आणि 1 नंबरचा जो कार्बन ॲटम आहे त्याच्याकडचा हा एक इलेक्ट्रॉन या 2 नंबरच्या कार्बनवरती येतो. याचा अर्थ काय, तर दुसरा जो कार्बन ॲटम आहे त्याने 1 नंबरच्या कार्बनकडून इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला आणि त्यामुळे या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज आला. म्हणजे इथे असे आपल्याला इलेक्ट्रॉन पाहायला भेटतात. मग पुन्हा काय होणार आहे, हा जो 1 नंबरच्या कार्बनकडून आलेला इलेक्ट्रॉन जो आहे तो इलेक्ट्रॉन पुन्हा 3 नंबरच्या कार्बनकडे जातो. हा या पद्धतीने म्हणजे हा जो इलेक्ट्रॉन आहे हा 1 नंबरच्या कार्बनचा तो गेला कुठं, तर तो इथे या 3 नंबरच्या कार्बनकडे आला. 3 नंबरच्या कार्बनकडे आल्यामुळं या 2 नंबर आणि 3 नंबरच्या कार्बनमध्ये असा आपल्याला डबल बॉन्ड जो आहे तो फॉर्म झालेला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. हा डबल बॉन्ड या ठिकाणी हे 2 इलेक्ट्रॉन डबल बॉन्ड फॉर्म करतात. हा झाला डबल बॉन्ड फॉर्म. डबल बॉन्ड फॉर्म झाल्यामुळं काय होणार आहे, हा जो कार्बन ॲटम आहे की ज्या कार्बन ॲटमकडे ऑलरेडी पाय इलेक्ट्रॉन होते ते पाय इलेक्ट्रॉनचं काय होणार आहे, हे जे 2 इलेक्ट्रॉन, हा एक इलेक्ट्रॉन आणि हा एक इलेक्ट्रॉन ते परत पुढच्या कार्बनकडे जातात. म्हणजे 3 नंबरचा जो कार्बन ॲटम आहे त्याचे इलेक्ट्रॉन आता हे गेले 4 नंबरच्या कार्बनकडे. त्याचा इलेक्ट्रॉन मी या ठिकाणी हा इरेज करून टाकतो. आता त्याचे इलेक्ट्रॉन जे आहे ते पुढच्या कार्बनकडे गेल्याचं आपल्याला चित्र या ठिकाणी पाहायला भेटतं. हा जो इलेक्ट्रॉन आहे 3 नंबरच्या कार्बनचा तो आता कुठं गेलेला आहे, तर तो गेला पुढच्या या नेक्स्ट कार्बनकडे 4 नंबरच्या कार्बनकडे. तर 4 नंबरच्या कार्बनकडे आल्यामुळं डबल बॉन्डचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, या ठिकाणी सिंगल बॉन्डमध्ये झालं. आणि हा जो कार्बन ॲटम आहे त्यांनी या 3 नंबरच्या कार्बनकडून इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला त्याच्यामुळं या 4 नंबरच्या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज आला. निगेटिव्ह चार्ज म्हणजे आता 4 नंबरच्या कार्बनकडे स्वतःचं एक इलेक्ट्रॉन आणि 3 नंबरच्या कार्बनचा एक इलेक्ट्रॉन आहे. आता तो जो एक इलेक्ट्रॉन आहे तो एक इलेक्ट्रॉन पुन्हा काय होणार आहे, या ठिकाणी न थांबता तो जातो या कार्बनकडून पुढचा जो कार्बन ॲटम आहे नेक्स्ट कार्बन ॲटम 5 नंबर त्याच्याकडे जातो आणि त्या ठिकाणी आता आपल्याला डबल बॉन्ड फॉर्मेशन झालेलं पाहायला मिळणार आहे. आणि हा जो इलेक्ट्रॉन जो आहे तो शिफ्ट झाला कुठं, इकडे शिफ्ट झाला. ॲक्च्युली कुठून आलेला होता तर तो 3 नंबरकडून आला 4 नंबरकडे आणि 4 नंबरने त्याला पाठवलं 5 नंबरकडे. आता त्या ठिकाणी पुढच्या स्ट्रक्चरमध्ये काय होणार आहे, आपल्याला डबल बॉन्ड जो आहे तो फॉर्म झालेला पाहायला भेटणार आहे. तुम्हाला हे इथं जे आहे ते या ठिकाणी डबल बॉन्ड आता फॉर्म झालेला पाहायला भेटणार आहे. हे इज अ फॉर्मेशन ऑफ दिस डबल बॉन्ड आणि या ठिकाणी आपल्याला डबल बॉन्ड फॉर्म झालेला पाहायला भेटतो.
डबल बॉन्ड फॉर्म झाल्यामुळं काय झालं, इथं हा डबल बॉन्ड म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन इकडे मूव्ह झाले, इलेक्ट्रॉन मूव्ह झाल्यामुळं या ठिकाणी आपल्याला डबल बॉन्ड फॉर्म झाला. परत आता या कार्बनचे जे काही इलेक्ट्रॉन आहे, कोणत्या कार्बनचे ते तुम्हाला मेन्शन करून दाखवतो. हा एक इलेक्ट्रॉन आणि हा एक इलेक्ट्रॉन, 5 नंबर आणि 6 नंबर. तर इथे डबल बॉन्ड फॉर्म झाल्यामुळं यातले जे इलेक्ट्रॉन आहे ते गेले पुढच्या कार्बनकडे गेल्यामुळं या कार्बनवरती असे 2 इलेक्ट्रॉन, एक स्वतःचाच आहे 6 नंबरच्या कार्बनकडं आणि एक 5 नंबरच्या कार्बनचा इलेक्ट्रॉन इथे आला. आता हे जे इलेक्ट्रॉन आहेत ते परत 6 नंबर आणि 1 नंबरमध्ये शेअर केले जाणार आहे. हे दोन्ही इलेक्ट्रॉन हे 6 आणि 1 मध्ये शेअर केले आणि त्यामुळं या सिंगल बॉन्डचं रूपांतर परत आपल्याला डबल बॉन्डमध्ये झालेलं पाहायला भेटतं. डबल बॉन्डमध्ये झाल्यानंतर कार्बन आणि नायट्रोजनमध्ये जे 2 इलेक्ट्रॉन होते ते देखील पुन्हा कुठं मूव्ह झाले, ते पुन्हा नायट्रोजनकडे मूव्ह झाले. त्यातला एक नायट्रोजनचाच होता, हा एक नायट्रोजनचाच होता आणि हा 1 नंबरच्या कार्बनचा हा एक इलेक्ट्रॉन असे पुन्हा नायट्रोजनवरती इलेक्ट्रॉन जे आहेत ते मूव्ह झालेले आपल्याला पाहायला भेटतात. असे 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर या ठिकाणी पाहायला भेटतात. त्यानंतर त्यातलं सेरोटिकल पार्ट आपल्याला पुढे पाहायचा आहे. नेक्स्ट पॉईंट जो आहे, सो ऑन द अदर हँड aniline ion obtained by accepting a proton does not have a lone pair of electron. जो काय ॲनिलिनियम आयन आहे, आता जो ॲनिलिनियम आयन आहे आपण त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्याचं आपण जे आहे स्ट्रक्चर या ठिकाणी चेंज करून घेऊयात. ओके, ही डायग्राम पूर्ण आपल्याला क्लिअर कट पाहायला भेटेल. आपला जो या ठिकाणी आपण, तर या ठिकाणी आता पूर्ण पार्ट क्लिअर कट दिसतोय आपल्याला. ऑन द अदर हँड ॲनिलिनियम आयन ऑब्टेन बाय ॲक्सेप्टिंग अ प्रोटॉन, जो ॲनिलिनियम आयन आहे तो प्रोटॉन ॲक्सेप्ट, ऑन द अदर हँड ॲनिलिनियम आयन ऑब्टेन, जो ॲनिलिनियम आयन आपल्याला मिळतो बाय ॲक्सेप्टिंग अ प्रोटॉन, प्रोटॉन ॲक्सेप्ट केल्यामुळं डज नॉट हॅव अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऑन नायट्रोजन, त्याच्यावरती नायट्रोजनवरती आपल्याला लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन हे पाहायला भेटत नाही. Hence it can be stabilized by only 2 resonance structure and therefore less stabilized than the aniline. आणि ते जे स्ट्रक्चर आहे, 2 आपल्याला रेझोनेटिंग स्ट्रक्चर आता पुढं पाहायचे आहे. हे 2 रेझोनेटिंग स्ट्रक्चर त्या ॲनिलिनियम आयनचे. सो ऑन द अदर हँड ॲनिलिनियम आयन ऑब्टेन बाय ॲक्सेप्टिंग द प्रोटॉन, ॲनिलिनने काय केलेलं असतं, ॲनिलिन प्रोटॉन ॲक्सेप्ट करतो आणि प्रोटॉन ॲक्सेप्ट केल्यानंतर NH2चं रूपांतर NH3+ मध्ये झालेलं असतं. सो ॲनिलिनियम आयन त्याला म्हटलं जातं. प्रोटॉन ॲक्सेप्ट केल्यानंतर ॲनिलिनचं रूपांतर ॲनिलिनियम आयनमध्ये झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. डज नॉट हॅव अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऑन नायट्रोजन, तर या ठिकाणी आपल्याला नायट्रोजनवरती लोन पेअर इलेक्ट्रॉन या ठिकाणी पाहायला भेटत नाही. हे इट कॅन बी स्टॅबिलाइज बाय 2 रेझोनन्स स्ट्रक्चर, आणि याच्यामध्ये फक्त आपल्याला 2च रेझोनेटिंग स्ट्रक्चर पाहायला भेटतात. अँड देअरफॉर लेस स्टॅबिलाइज दॅन द ॲनिलिन, आणि त्यामुळं 2च रेझोनेटिंग स्ट्रक्चर असल्यामुळं ते कमी स्टॅबिलाइज असणारे ॲनिलिनपेक्षा, कारण ॲनिलिनमध्ये आपल्याला 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर पाहायला भेटतात, त्याच्यामुळे ते जास्त स्टेबलाइज आहे, आणि ॲनिलिनियममध्ये 2च रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे, त्याच्यामुळे ते कमी स्टॅबिलाइज आहे. सो ॲज अ रिझल्ट द इक्विलिब्रियम इज शिफ्टेड टुवर्ड लेफ्ट हँड साईड. दिस मेक्स ॲनिलिन अँड ऑल्सो अदर अरिल अमाइन विकर बेस दॅन ॲलिफॅटिक अमाइन अँड अमोनिया, आणि त्यामुळं काय होणार आहे, जो इक्विलिब्रियम आहे तो लेफ्ट साईडला शिफ्ट होतो, आणि इक्विलिब्रियम लेफ्ट साईडला शिफ्ट झाल्यामुळं दिस मेक्स, त्यामुळं काय होणार आहे, ॲनिलिन अँड ऑल्सो अदर अरिल अमाइन, ॲनिलिन आणि ॲनिलिन सारखी इतर देखील जे ॲरोमॅटिक अमाइन आहे, अरिल अमाइन, ते विकर बेस होता. कशापेक्षा, तर ॲलिफॅटिक अमाइन आणि अमोनियापेक्षा. असा हा पूर्ण पार्ट आहे. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो या वर्षी म्हणजे 2020-21 या वर्षामध्ये, या शैक्षणिक वर्षामध्ये जो 25% डिलेटेड सिलेबस दिलेला होता, त्यामुळे या वर्षी फक्त अकॅडमिक इयर 2020-21 मध्ये हा पॉईंट नाहीये. ते कोणता पॉईंट नाहीये, तर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन मधील लॅबोरेटरी टेस्ट फॉर अमाइन्स, आणि त्या संदर्भात मी तुम्हाला क्लासमध्ये सुद्धा त्या विषयी माहिती दिलेली का कोणता पॉईंट 25% डिलीटेड सिलेबसमध्ये. तर ह्या वर्षी फक्त शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये हा पॉईंट नाहीये. आता पुढच्या वर्षी तो असेल नसेल तर त्या वर्षी ती माहिती पूर्ण सिलेबस असतो. फक्त याच वर्षी आता तो 25% डिलीटेड केलेला आहे. तर पुढच्या वर्षी वेगळी परिस्थिती असते, प्रत्येक वर्षी वेगवेगळी परिस्थिती असते. सो तो भाग सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत थोडक्यात.
सो एक्सप्लेन लॅबोरेटरी टेस्ट फॉर अमाइन. तर त्यावरती कशा पद्धतीने क्वेश्चन होता, एक्सप्लेन द लॅबोरेटरी टेस्ट फॉर अमाइन. ज्या लॅबमधील टेस्ट असणारे अमाइनच्या त्याविषयी आपण माहिती बघूयात. ऑल अमाइन्स आर बेसिक कंपाऊंड. सर्व जे अमाइन्स आहे ते बेसिक कंपाऊंड आहे. ॲक्वियस सोल्युशन ऑफ वॉटर सोल्युबल अमाइन टर्न रेड लिटमस ब्ल्यू. प्रत्येकाला माहिती का जे ॲक्वियस सोल्युशन असतं वॉटरचं की त्यामध्ये जे अमाइन सोल्युबल असतं, अमाइन सोल्युबल झाल्यामुळं जो रेड लिटमस होणार आहे तो रेड लिटमस जर ब्ल्यू झाला तर ते बेसिक कंपाऊंड असतं, लक्षात ठेवा. आणि जर ब्ल्यू लिटमस पेपर रेड झाला तर ते ॲसिडिक कंपाऊंड असतं. हे प्रत्येकाला माहिती आहे. रेड लिटमस ब्ल्यू झाला का बेसिक, आणि जो ब्ल्यू लिटमस पेपर रेड झाला तर ते ॲसिडिक असतं. सो वेन वॉटर इनसोल्युबल अमाइन इज डिझॉल्व इन ॲक्वियस HCl फॉर्म वॉटर सोल्युबल substituted ammonium chloride. Further, a substituted ammonium chloride on reaction with aqueous NaOH regenerate the original insoluble amine. ॲक्च्युली कशी रिॲक्शन झाली, इथं जे थेरॉटिकल पार्ट दिला आहे का जे अमाइन आहे या अमाइन जेव्हा HCl मध्ये डिझॉल्व केलं जाईल, हे अमाइन आहे, हे अमाइन HCl मध्ये डिझॉल्व केल्यानंतर काय होणार आहे, फॉर्म वॉटर सोल्युबल सबस्टिट्यूटेड अमोनियम क्लोराईड. आणि त्यामध्ये जे वॉटर सोल्युबल सबस्टिट्यूटेड अमोनियम क्लोराईड आहे NH+N+H असा हा सबस्टिट्यूटेड अमोनियम क्लोराईड जो आहे वॉटर सोल्युबल तो फॉर्म होणार आहे अमोनियम क्लोराईड, आणि हा Cl-. फर्दर द सबस्टिट्यूटेड अमोनियम क्लोराईड, आणि पुन्हा हा जो सबस्टिट्यूटेड अमोनियम क्लोराईड आहे N+H+Cl-, तर या सबस्टिट्यूटेड अमोनियम क्लोराईडची पुन्हा रिॲक्शन जेव्हा NaOH सोबत केली जाईल तर त्यापासून पुन्हा ओरिजिनल इनसोल्युबल अमाइन हे तयार होणार आहे. म्हणजे हा अमोनियम क्लोराईड NaOH एक्सेस NaOH सोबत जेव्हा रिॲक्ट केला जाईल तर त्यापासून पुन्हा हे अमाइन त्या ठिकाणी तयार होणार आहे. मायनर प्रोडक्ट सोडियम क्लोराईड आणि वॉटर हा सेपरेट होणार आहे. असा हा टोटल पार्ट होता. त्यानंतर त्यातलंच पुढं कंटिन्यू पार्ट आहे डायॲझोटायझेशन रिॲक्शन ऑरेंज डाय टेस्ट. लॅबमध्ये ही टेस्ट बऱ्याच ठिकाणी घेतली जाते. सो अ सॅम्पल ऑफ अ ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन. ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइनचा जो सॅम्पल आहे तर त्यामध्ये काय करायचं, 1 to 2 ml कॉन्सन्ट्रेटेड HCl ॲड करायचं. बऱ्याच मुलांनी ही प्रॅक्टिकलला देखील ही टेस्ट डायॲझोटायझेशनचं तुम्ही केलेलं आहे प्रॅक्टिकल. सो सॅम्पल ऑफ अ प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन plus 1 to 2 ml concentrated HCl, then the aqueous solution of NaNO2 sodium nitrite is added with the cooling. त्या ठिकाणी आपण आईस घेतलेला होता, कूल केलेलं होतं या कंडिशनला. दिस सोल्युशन इज ट्रान्सफर्ड टू अ टेस्ट ट्यूब कंटेनिंग अ सोल्युशन ऑफ अ बीटा नॅपथॉल इन NaOH. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये कूल केल्यानंतर बीटा नॅपथॉल इन NaOH सोबत त्याची रिॲक्शन केलेली होती. फॉर्मेशन ऑफ ऑरेंज डाय, तर त्या ठिकाणी ऑरेंज रेड डाय हा आपल्याला मिळालेला होता. प्रॅक्टिकल पण आपण याचं केलेलं आहे. सो ऑरेंज रेड डाय इंडिकेट, तो काय दर्शवितो, प्रेझेन्स ऑफ अ ॲरोमॅटिक प्रायमरी ॲमिनो ग्रुप. त्या जे काय आपण कंपाऊंड घेतलेला आहे, सॅम्पल जो घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये ॲरोमॅटिक प्रायमरी ॲमिनो ग्रुप आहे असं तो दर्शवितो. इट मे बी नोटेड दॅट द टेम्परेचर ऑफ ऑल द सोल्युशन अँड रिॲक्शन मिक्सचर मेंटेन नियर 0 डिग्री सेल्सिअस थ्रू आउट द रिॲक्शन. आणि ही पूर्ण रिॲक्शन होत असताना टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत मेंटेन करायचं असतं. तर पुन्हा डायॲझोटायझेशन ऑलरेडी आपण प्रॅक्टिकलला बघितलेलं आहे. तर सॅम्पल घ्यायचं ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन, त्यामध्ये 1-2 ml HCl आपण ॲड करायचो. HCl ॲड केल्यानंतर त्यामध्ये NaNO2 सोडियम नायट्राईट ॲड केलं जातं आणि त्यानंतर कूल केलं जातं सर्व मिक्सचर आईस बाथमध्ये. त्यानंतर त्यामध्ये बीटा नॅपथॉल इन NaOH सोल्युशन सोबत त्याची ट्रीटमेंट केली जाते, मिक्स केलं जातं. आणि बीटा नॅपथॉल इन NaOH जेव्हा आपण ते मिक्स करतो तर त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला ऑरेंज डाय, म्हणजे त्याला ऑरेंज रेड डाय असं देखील म्हटलं जातं, हा मिळतो. सेंद्री कलर त्याला आपण म्हणतो मराठीमध्ये. आणि यावरून आपल्याला काय समजतं का त्यामध्ये ॲरोमॅटिक प्रायमरी ॲमिनो ग्रुप आहे असं आपल्याला समजतं. आणि पूर्ण रिॲक्शन होताना 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जे आहे ते रिॲक्शनचं मेंटेन करायचं असतं. तर हा एवढा भाग होता. बाकीचा सर्व भाग जो आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघूयात.